गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आई होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर मी सकाळी उठून माझी जे काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घेतली. म्हणजे दात वगैरे घासून फ्रेश वगैरे झालेली आहे, गरम पाणी पिऊन घेतलेलं आहे आणि काही म्हणजे बोलतात ना, किचन आणि बेडरूममध्ये जी काही छोटी छोटी कामं होती ना, ती मी सगळी कामं करून घेतलेली आहेत. आता मला हा जो हॉल आहे, तर तुम्ही माझा हॉल बघतच असाल किंवा बघितला असेल. तर मला या हॉलमध्ये काही चेंजेस करायचे आहेत, कारण ना तोच हॉल बघून खूप कंटाळा आला. असं वाटतं की आता काहीतरी डिफरंट, काहीतरी वेगळे चेंजेस केले पाहिजेत. सो मी आज छान मस्त हा जो हॉल आहे, तर हा हॉल मी मेकओव्हर करून घेणार आहे किंवा काही चेंजेस करणार आहे, किंवा हा हॉल आहे तो छान मस्त ऑर्गनाईज करणार आहे, किंवा तुम्ही असं सुद्धा बोलू शकता की मेकओव्हर करून घेणार आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेन की हा हॉल आहे, तर हा हॉल ऑर्गनाईज करण्यासाठी किंवा याच्यामध्ये काही चेंजेस करण्यासाठी मी काही शॉपिंग केलेली आहे. ती मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे. चला आता पटापट सुरुवात करूया आपण. तर मी कशा पद्धतीने हा हॉल मेकओव्हर करणार आहे आणि त्यासाठी मी काही तुम्ही बघत असाल की मी एक स्टँड घेतला होता. तर तोच स्टँडमध्ये मी काही म्हणजे बोलतात ना की कुंडी घेतली होती किंवा काही फुलदाण्या घेतल्या होत्या. तर मी आधी त्याचंच ते बोलतात जे डेकोरेटिव्ह जे काम आहे ते मी आधी करून घेईल. पण आधी साफसफाई करून घेईल, नंतर मग ते सगळं काम करेल. आणि अजून एक गोष्ट सांगेल की आता मला हा जो हॉल आहे, तर मला हा हॉल पूर्ण मेकओव्हर करायचा आहेच. पण मग मेकओव्हर करायचं म्हटलं तर मग पूर्ण आपली साफसफाई आलीच त्याच्यामध्ये. तर एवढं सांगेल की ना 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर मी इकडे ना हे जे कोपरे आहेत ना, तर हे जे कोपरे सगळे चारही साईडचे वगैरे म्हणजे मी पूर्ण घरामधलं जे जाळं आहे ते जाळं काढून घेतलेलं आहे. प्लस हे जे पंखे आहेत तर पंखे वगैरे पुसून घेतलेले आहेत. म्हणजे होतं जाळे, पंखे वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. साफसफाई झालेली आहे. फक्त अशा काही गोष्टी आहेत त्या पटापट आपल्याला करून घ्यायच्या आहेत. फक्त काही चेंजेस करायचे आहेत आणि काही गोष्टी डेकोरेट करायच्या आहेत. तर चला पटापट सुरुवात करूया हॉल डेकोरेट करण्यासाठी. तर चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. आता हा जो हॉल आहे, तर आता हा हॉल आपल्याला पूर्णपणे मेकओव्हर करायचा आहे. तर मेकओव्हर करण्यासाठी आपल्याला पूर्ण हॉलच्या आधी सेटिंग चेंज करायचे आहे. पण ही सेटिंग चेंज करण्यापूर्वी आधी एक आपण महत्त्वाचं काम करून घेऊया. ते महत्त्वाचं काम म्हणजे आधी आपण आर्टिफिशियल जे प्लांट आहेत, जे फुलदाणे आहेत त्या लावून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी 2 कुंड्या घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला माती ॲड करायची आहे. तर त्या कुंडीमध्ये मला तुम्ही इथे बघू शकतात, एका कुंडीमध्ये मला हे गुलाबाचे 2 गुच्छे लावायचे आहेत आणि दुसऱ्या कुंडीमध्ये मला हे जे पिंक कलरची फुलं आणि मोठे 2 गुलाब आहेत ते मला दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे. आता ही जी कुंडी आहे, तर याच कुंडीमध्ये पिंक कलरची ती फुलं आणि गुलाबाची जी 2 फुलं आहेत ती मला याच कुंडीमध्ये लावायची आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी कुंडी आहे ना, या कुंडीमध्ये खाली 2 होल पडलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी यालाच म्हणजे बोलतात जेव्हा मी विकत घेतल्या तेव्हाच या कुंडीला ऑलरेडी होल होते. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे मी प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे. ती छान मस्त अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि ही अशी फोल्ड केलेली जी कॅरी बॅग आहे ती खाली बुडाला ठेवून द्यायची आहे. म्हणजे एवढं की आपण जे माती ॲड करू ना, तर ती माती खाली पडणार नाही, म्हणजे त्या होलातून खाली पडणार नाही. त्यासाठी आपल्याला खाली छान मस्त असं प्लॅस्टिकची पिशवी किंवा एखादा प्लॅस्टिक खाली ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी या कुंडीमध्ये अशा पद्धतीने जी माती आहे ती ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि ही जी माती आहे, माती ट्रान्सफर करून माती आपल्याला अशी म्हणजे अशी ओली करायची आहे ना, म्हणजे बोलतात ना की जास्त चिखलही नाही, पण ती साधारणपणे अशी ओली झाली पाहिजे. जसं की तुम्ही इथे बघू शकतात की म्हणजे अशी घट्टसर ओली आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि वरतून थोडं स्प्रे मारलेला आहे आणि इथे मी रवी घेतलेला आहे आणि रवीच्या साहाय्याने मी मध्ये छान मस्त असा पूर्ण कुंडीच्या बुडापर्यंत असा होल पाडून घेतलेला आहे.
आणि तुम्ही इथे बघू शकतात की ते ना हे जे गुलाबी कलरचे जे फुलगुच्छ आहे ना, ते ॲक्च्युली खूपच मोठं होतं. तर मी काय केलेलं आहे, खालून आहे ना त्याची जी असं ती टोकं तीन ना अशी फोल्ड करून घेतलेत. गुलाबाचं पण सेम मी तसंच करून घेतलेलं आहे. खालची जी जी टोकं आहे ती अशी फोल्ड करून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी म्हणजे गुलाबी कलरचा जो फुलगुच्छ आणि 2 गुलाबाची फुलं अशा पद्धतीने या कुंडीमध्ये मी लावून घेतलेली आहेत. आता अशी लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, ही जी बुडाची जी माती आहे ना, ती हाताच्या साहाय्याने छान मस्त अशी हे करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये माती ॲड करायची खाली त्या ह्याच्यामध्ये, मग जिथे आपण होल पाडला होता तिथे. आता तुम्हाला माहिती आहे का, होल पाडण्यासाठी माझ्याकडे कुठलं म्हणजे काठी वगैरे अशी काहीही नव्हती, अशी कडक काठी वगैरे. तर त्याच्यामुळे मी रवीचा वापर केला, कारण रवी कशी मोठी असते ना, त्यामुळे मी रवीचा वापर केला आणि मला व्यवस्थित असं मधोमध होल पाडता आलं. सो इथे ही कुंडी आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी दोन्ही कुंड्यांमध्ये माती ॲड करून हे दोन्हीही फुलगुच्छ छान अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. आता मी 2 तासासाठी हे साईडलाच ठेवून देणार आहे, कारण ही जी माती आहे ना, ही सुकली पाहिजे. आता इथे बाल्कनीमध्ये बरीचशी हवा चालू असते, त्या हवेमध्ये ही जी माती आहे तर ती साधारणपणे सुकेल. म्हणजे मी जास्तीत जास्त 2 तासच ठेवलेली आहे. जर तुम्हाला जास्त तास ठेवायची असं तुम्ही जास्त तासही ठेवू शकतात, पण 2 तास काफी होतात. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट सिमेंट घ्यायचं आहे. तर इथे मी माझ्याकडे ऑलरेडी 1 किलोचा 1 kgचा व्हाईट सिमेंट होता. तर मी इथे एका बाउलमध्ये व्हाईट सिमेंट घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पूर्ण लिक्विडसारखं, म्हणजे ना बोलतात ना की लिक्विडसारखं म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे लिक्विड तयार करून घ्यायचं, तुम्ही बघू शकतात. आणि हे जे व्हाईट सिमेंट आहे ना, हे याचं कसं असतं माहिती आहे का, थोडा जरी उशीर झाला ना का हा व्हाईट सिमेंट खाली जमायला सुरुवात होतो. म्हणून काय करायचं आहे, सतत आपल्या चमच्याने ढवळतच राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही आता बघा, आपल्याला याच्यामध्ये हे आपण कुंडीमध्ये हे जे व्हाईट सिमेंटचे लिक्विड आहे ते ट्रान्सफर करणार आहोत. तर मी ट्रान्सफर केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की थोडा जरी उशीर झाला ना तर ते लगेचच तो व्हाईट सिमेंट खाली जमायला सुरुवात होते. म्हणून मी आता सेकंड टाईम काय केलेलं आहे की टाकण्याच्या आधी 1-2 मिनटं अगोदर छान मस्त ते व्हाईट सिमेंट असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्ण ते लिक्विड ॲड केलेलं आहे या कुंडीमध्ये. असं मी 3 वेळा केलेलं आहे. 3दा मी लिक्विड ॲड केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी जी दुसरी कुंडी आहे तर दुसऱ्या कुंडीमध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने व्हाईट सिमेंटचं लिक्विड करून दोन्ही कुंड्यांमध्ये ते लिक्विड ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता हे जे आहे हे सिमेंट सुकण्यासाठी खूप उशीर लागतो. जवळजवळ रात्र म्हणजे एवढं सांगेल की 15 ते 16 तास हे सुकण्यासाठी लागतं. मी काय केलेलं आहे, मी पंख्याखाली या दोन्ही कुंड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे ते 3 ते 4 तासामध्ये बरोबर सुकलेले आहेत. आता आपण हॉलची ही जी सेटिंग आहे, तर आपण ही हॉलची सेटिंग आता चेंज करून घेऊया पटापट. चला, एक तर काम झालं, आता दुसऱ्या कामाला आपण पटापट सुरुवात करूया.
इथे आता आपण हे जे घरटे आहेत हे जे नेस्ट आहे हे आपण डेकोरेट करून घेणार आहोत. तर इथे मी काय केलेलं आहे माहिती आहे का, आता मी याला कलर करणार आहे या नेस्टला. कारण ना याच्यावरती ना थोडा मातीचा थर बसलेला आहे. मी हलका असं पुसून काढला पण तरी पण ती माती थोडीफार दिसूनच येते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी पोस्टर कलर घेतलेले आहेत आणि फेविकॉलची एक बॉटल घेतलेली आहे, प्लस माझ्याकडे खूप सारे ब्रश आहेत. तर इथे आपण चॉकलेटी कलर वापरणार आहोत आणि रेड कलर. तर तुम्हाला माहिती आहे मातीचा हलका असा रेड कलर असतो किंवा चॉकलेटी कलर असतो. तर सेम तसंच. तर आता आपण एका नेस्टला चॉकलेटी कलर आणि दुसऱ्या नेस्टला रेड कलर असंच देणार आहोत. तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. एका प्लेटमध्ये सर्वप्रथम मी इथे फेविकॉल काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला ना थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी पूर्णपणे जो आपला चॉकलेटी कलर आहे तो ॲड केलेला आहे. तर काय करायचं आपल्याला, हे जे फेविकॉल आहे आणि हा कलर आणि पाणी छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं कलर तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो कलर आहे तर मी ब्रशने लावायला सुरुवात केलेली आहे आणि एका साईडला ज्ञानेशसुद्धा कलर करतो. तर एवढंच सांगेल की ज्ञानेश चॉकलेटी कलर देतो आहे नेस्टला आणि मी रेड कलर देते, एवढंच सांगेल. आणि मी याच्यामध्ये फेविकॉल का ॲड केलेला आहे, कारण ना जेव्हा हा नेस्ट सुकेल ना तेव्हा छान मस्त एक प्रकारची शायनिंग म्हणजे दिसेल किंवा ती म्हणजे तो जो नेस्ट आहे त्या नेस्टमध्ये छान मस्त शायनिंग अशी दिसेल. तर फायनली मी ते अशा पद्धतीने हा नेस्ट छान मस्त पूर्णपणे कलर करून घेतलेला आहे. मुळात हा रेड कलर आहे पण असा डार्क चॉकलेटी कलर वाटतो. आता इथे माझ्याकडे काही आर्टिफिशियल काही स्पॅरो आहेत म्हणजे चिमण्या आहेत आणि त्याच्या खालचा भाग तुम्ही बघू शकता. माझ्याकडे काही टूथपिक होत्या, तर त्या टूथपिक त्या चिमण्यांच्या खाली मी लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे मला ह्या नेस्टवरती टूथपिकच्या साहाय्याने छान व्यवस्थित मी अशा पद्धतीने ह्या चिमण्या त्या नेस्टवरती डेकोरेट करून घेतलेले आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने हा जो हे जे घरटं आहे तर हे अशा पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेलं आहे. खूप छान वाटतं ना, मला ना असं काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायला आवडतं बरं का. तर चला आता आपण फुलदाण्या डेकोरेट करून घेऊया. तेवढं सांगली, ही जी फुलं आहेत ना तर ही फुलं खूप हलके आहेत, प्लस ह्या ज्या फुलदाण्या आहेत तर मी जसं बोलली होती की या फुलदाण्या फायबरच्या आहेत, स्ट्रॉंग आहेत पण खूप हलक्या आहेत बरं का. तर नुसतं याच्यामध्ये जर आपण म्हणजे हे गुलाबाचे 2 गुच्छे जर टाकले तर काय होईल माहिती आहे का, ती म्हणजे फुलदाणी हलकी आहे, ते फुलगुच्छे पण हलके आहे, तर ती फुलदाणी खाली पडण्याची खूप शक्यता असते. तर मी इथे याच्यामध्ये स्टोन ॲड केलेले आहेत आणि मला ज्ञानेशनी पण खूप मदत केली स्टोन ॲड करायला. तर ज्ञानेशची ना इथे येता जाता मस्ती चालू आहे. तो गाड्या चालवतोय, टी व्ही पण बघतोय, प्लस मला मदतही करतो आहे. एका वेळेला तो 3-3 कामं करतो आहे. तर फायनली इथे मी अशा पद्धतीने दोन्ही फुलदाण्या छान मस्त ह्या अशा डेकोरेट करून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी सुद्धा एकीकडे टी व्ही बघता बघता हे सगळं माझं काम करते आहे. तर चला आता फुलदाण्याचं काम झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ 4 ते 5 तास झालेले आहेत, कारण मी या दोन्ही कुंड्या पंख्याखाली ठेवल्या होत्या. पंख्यामुळे या लवकर सुकलेल्या आहेत. तर चला आता आपण यासुद्धा डेकोरेट करून घेऊया. तर माझ्याकडे स्टोन आहे, तर मी ते स्टोन या दोन्ही कुंड्यांमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आणि हे जे स्टोन आहेत ना, माझ्याकडे खूप जुने स्टोन होते. मी काय केलेलं होतं माहिती आहे, हे स्टोन ना पावडरच्या पाण्यामध्ये 2 दिवस भिजत ठेवले होते. तिसऱ्या दिवशी मी छान मस्त ते म्हणजे 2-3 पाण्यामध्ये हे स्टोन धुवून वगैरे मग मी हे स्टोन सुकून घेतलेले आहेत, कारण थोडीफार माती होती या स्टोनवरती. आता हे मी अशा पद्धतीने या कुंडीमध्ये हे स्टोन वगैरे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. माझ्याकडे काही शंख शिंपले होते, ते सुद्धा मी अशा पद्धतीने ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. दुसऱ्या कुंडीमध्ये ना मी छान मस्त कलरचे स्टोन ॲड केलेले आहेत, प्लस माझ्याकडे काही रॅबिट्स होते, इवन कोंबडी छोटी छोटी 2 पिल्लं पण आहेत आणि एक मोठं असं व्हाईट कलरचा स्टोन आहे. तर हे दुसरी कुंडी मी अशा पद्धतीने डेकोरेट केलेली आहे. तर फायनली मी अशा पद्धतीने दोन्ही कुंड्या छान डेकोरेट करून घेतलेल्या आहेत.
आणि ना काहीतरी असं मला ना असं काहीतरी डिफरंट किंवा युनिक असं डेकोरेट करायला खूप आवडतं. फायनली तुम्ही ते बघू शकता. इथे आपल्या फुलदाण्या, त्यानंतर आर्टिफिशियल प्लांट्स, त्यानंतर हे जे नेस्ट आहेत ते छान आपण अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतलेलं आहे. इथे हा जो स्टँड आहे, आता इथे मी हा जो स्टँड आहे या स्टँडला आधी मी ही जी वेल आहे वेलसुद्धा मी आधी छान मस्त म्हणजे हे जे स्टँडचा जो पहिला भाग आहे, जो खांब आहे, त्या खांबाला छान मस्त असं गोल गोल लावून घेणार आहे. खांब नाही तर ते म्हणतात ना की स्टिक बोलू शकतो आपण. तर छान अशा पद्धतीने लावून तो स्टँड मी आता इथे असं उभा करून घेणार आहे. चला तर आता पटापट आपण हा स्टँड डेकोरेट करायला सुरुवात करूया. तर बघा आता मी कशा पद्धतीने हा स्टँड डेकोरेट करून घेते ते.
तुम्ही बघितलं असेल की मी हा जो हॉल आहे छान अशा पद्धतीने मी मेकओव्हर करून घेतलेला आहे आणि मला खूप छान वाटतं. कारण मी काय करते माहिती आहे का, 4 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून मी एकदा हा हॉल आहे छान मस्त मेकओव्हर करून घेते वगैरे. आणि त्यानंतर म्हणजे एखादी होतं ना टाकाऊपासून टिकाऊ एखादी वस्तू छान मस्त डेकोरेट करते आणि आपण काहीतरी नवीन केलं याचं समाधान मिळतं मला. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन कुठे माझा व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि मी तसाच विचारच केला होता की घरातली सगळी कामं आवरून आपल्याला म्हणजे व्हिडिओ शूट करायचा आहे. आणि घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांचं सगळं आधी आपल्याला करावं लागतं, नंतर मग सगळी बाकीची कामं. तर मी आधी घरातली सगळी कामं करून मग मी हा हॉल मेकओव्हर करून घेतलेला आहे. हे तुम्ही बघितलं असेल की हा जो स्टँड आहे, मी हा स्टँड छान मस्त असा मी डेकोरेट करून घेतलेला आहे. पण डेकोरेशन करण्यापूर्वी मी 2 ते 3 दिवस झाले सतत विचार करत होती की त्या स्टँडवरती कुठली वस्तू कुठे ठेवायची किंवा कुठली वस्तू कुठे ठेवल्यानंतर छान दिसणार आहे, कुठे काय तो स्टँड कसा म्हणजे छान उठून दिसेल. त्या हेतूने मी तसा विचारही केला होता आणि त्यानुसार मी त्या स्टँडवरती म्हणजे सगळ्या वस्तू मी ठेवून बघितल्यानंतर मला कळलं, अरे नाही हे चुकीचं, ते चुकीचं आहे. नाही, हे वरची फुलाने खाली पाहिजे, खालची फुलाने वरती पाहिजे, इथे असं पाहिजे, ते तिथं तसं पाहिजे. हे जेव्हा मी स्टँडवरतीच काही वस्तू ठेवून बघितल्या तेव्हा मला कळलं की नाही, आता आपल्याला असं स्टँड म्हणजे असं सगळं डेकोरेट करायचं आहे. आणि त्यानंतर आणि हॉलसुद्धा मला मेकओव्हर करायचा होता. तर हॉलमध्ये कुठे काय करायचं आहे, कुठे काय ठेवायचं आहे आणि कुठे काय ठेवल्यानंतर आपला हॉल छान दिसणार आहे, या सगळ्यांचा विचार करूनच मी आजचा दिवस ठरवला आणि फायनली मी आजच्या दिवशी पूर्णपणे हा व्हिडिओ म्हणजे हा हॉल मेकओव्हर करून घेतलेला आहे. आता तुम्ही विचार करत असाल किती सोपं आहे. म्हणजे बाहेरून स्टँड विकत आणायचा, त्या फुलदाण्या विकत आणायच्या, छान मस्त आर्टिफिशियल ती गुलाबाची झाडं म्हणजे फुलं विकत आणायची, लावायची आणि त्या स्टँडमध्ये ठेवून द्यायची. किती सोपं आहे. त्या ज्या वेली आहेत त्या अशा गोल 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 गुंडाळायच्या, झालं. किती सोपं. आणि काय मेकओव्हर एवढं सांगते की डेकोरेशन करणं म्हणजे खायची कामं नाही आहेत. जे कोणी डेकोरेशन करत असतील त्यांना नक्की जाऊन विचारा. आता मी तुम्हाला एक एक छोटीशी गोष्ट सांगते. हे जे आपण डेकोरेशन करतो ना वगैरे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसं की असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही जी फुलदाणी आहे, तर ते कोणीही करू शकतं. फुलदाणी आणून त्याच्यावरती गुलाबाची फुलं कोणीही आणून ठेवू शकतं. पण ती फुलदाणी असते ती फायबरची आहे. ती हलकी असते, त्यामुळे ती खाली पडू शकते. ती फुलदाणी हलकी, त्यानंतर ती जी गुलाबाची फुलं आहेत तीसुद्धा हलकीच आहेत. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, ती फुलदाणी बॅलन्स करत नाही आणि ती लिटरली खाली पडते. तर तुम्ही बघितलं असेल मी त्या फुलदाणीमध्ये काही दगडं, काही स्टोन मी ॲड केलेले आहेत. तेव्हा जाऊन ती फुलदाणी छान मस्त अशी उभी राहिलेली आहे. अशा अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्या पूर्ण लक्षात ठेवून पूर्ण डेकोरेट करायचं असतं. जसं की तुम्ही बघितलं असेल मी म्हणजे ज्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल झाडं लावलेली आहेत. ती कशा पद्धतीने लावलेली आहेत. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून हे सगळं कंप्लीट करावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.